या आठवड्यात मोठी घसरण झाल्यानंतर पुढील आठवड्यातही सोने आणि चांदी आणखी स्वस्त होणार का? या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली। अशा परिस्थितीत भारतीय सराफा बाजारानुसार आजचे सोने आणि चांदीचे ताजे दर जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड न्यूज चॅनेल गोल्ड रेट मराठी मध्ये आपले स्वागत आहे। जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातून आलेल्या मोठ्या घडामोडींमुळे आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे। या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोने आणि चांदी किती स्वस्त झाली आहेत आणि येत्या काळात त्यांचे दर आणखी कमी होतील की वाढतील। तसेच तुमच्या शहरातील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत, सोने चांदीचे भाव आणखी किती खाली येऊ शकतात आणि गुंतवणुकीसाठी योग्य वेळ कोणती आहे, याची संपूर्ण माहितीही आम्ही देणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न, तुमच्या मते सोन्याची योग्य किंमत किती असावी? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच व्हिडिओ लाईक करा आणि गोल्ड रेट मराठी चॅनेल सबस्क्राइब करून बेल आयकॉन सुरू करा, जेणेकरून सोन्या चांदीचे ताजे भाव तुम्हाला सर्वात आधी मिळतील। चला तर मग जाणून घेऊया आजचे चांदीचे ताजे दर। आज 1 ग्राम चांदीचा भाव 249 रुपये आहे। 8 ग्राम चांदीचा भाव 1992 रुपये आहे। 10 ग्राम चांदीचा भाव 2490 रुपये आहे। 100 ग्राम चांदीचा भाव 24900 रुपये आहे। 1 किलो चांदीचा भाव 2,49,000 रुपये आहे। या आठवड्यात चांदीच्या किमतीत तब्बल 17,000 रुपये प्रति किलोची घसरण नोंदवली गेली आहे। अमेरिकेतील मजबूत आर्थिक आकडेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली। बाजार बंद होईपर्यंत चांदी सुमारे 8% घसरली, तर सोने 3% पेक्षा जास्त स्वस्त झाले। त्यामुळे सध्या सोने आणि चांदी खरेदी करण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे। आता प्रश्न असा आहे की पुढील काळात सोने आणि चांदी आणखी स्वस्त होतील का? मित्रांनो, गेल्या काही महिन्यात सोन्याच्या किमतींमध्ये मोठे चढउतार पाहायला मिळाले। काही काळ असे वाटत होते की सोने नवीन उच्चांक गाठेल। मात्र त्यानंतर बाजारात करेक्शन आले आणि दर काहीसे खाली आले। तज्ज्ञांच्या मते ही घसरण मोठ्या मंदीचे संकेत नसून एक हेल्दी करेक्शन आहे। जसा एखादा धावपटू मोठ्या शर्यतीपूर्वी थोडा वेळ विश्रांती घेतो, त्याचप्रमाणे सोनेही पुढील मोठ्या तेजीपूर्वी मजबूत पाया तयार करत आहे। जागतिक स्तरावर भूराजकीय तणाव हे सोन्यासाठी सर्वात मोठे सकारात्मक कारण आहे। रशिया-युक्रेन युद्ध अद्याप सुरू आहे, तर अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढता तणावही बाजारावर परिणाम करत आहे। अशा वेळी गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधतात आणि सोने हा त्यांचा पहिला पर्याय असतो। म्हणूनच गेल्या 4 वर्षात सोन्याने 200 पेक्षा जास्त परतावा दिला आहे। याशिवाय जगभरात डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे। चीन, रशिया, भारत यांसारख्या देशांचे केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत। काही देशांनी थोड्या प्रमाणात सोने विकल्याच्या बातम्या आल्या असल्या तरी तज्ज्ञांच्या मते त्यामुळे दीर्घकालीन ट्रेंड बदलणार नाही। आता पाहूया 18 कॅरेट सोन्याचे ताजे दर। 1 ग्राम सोने 13,000 रुपये। 8 ग्राम सोने 98,400 रुपये। 10 ग्राम सोने 1,23,000 रुपये। 100 ग्राम सोने 12,30,000 रुपये। या आठवड्यात 18 कॅरेट सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे 5,000 रुपयेची घसरण झाली आहे। अमेरिकेची आर्थिक परिस्थितीही सोन्यासाठी सकारात्मक मानली जात आहे। वाढते कर्ज, व्यापारातील तणाव आणि महागाई यामुळे गुंतवणूकदार पुन्हा सोन्याकडे वळू शकतात
तज्ज्ञांचे मत आहे की जर बाजारात आणखी करेक्शन झाले तर दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते. पुढील 12 ते 15 महिन्यात भारतीय बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 75 लाखांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता चांदीबद्दल बोलायचे झाले तर गेल्या काही वर्षात चांदीनेही गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. सोलर पॅनल्स, इलेक्ट्रिक वाहने, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि नव्या तंत्रज्ञानामध्ये चांदीची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे चांदीचा दीर्घकालीन दृष्टिकोन सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. मात्र अल्पावधीत चढउतार सुरू राहू शकतात. म्हणूनच जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सध्याची घसरण तुमच्यासाठी एक चांगली संधी ठरू शकते. चांदीबाबत बोलायचे झाले तर तज्ज्ञांच्या मते पुढील काळात आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी $60 ते $95 प्रति औंस या विस्तृत श्रेणीत व्यवहार करू शकते. भारतीय बाजारातही चांदीचा दर $2.10 लाख ते $3 लाख प्रति किलो या श्रेणीत राहू शकतो. मात्र दीर्घकालीन दृष्टीने चांदीची वाढीची कहाणी अद्याप संपलेली नाही आणि ती गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकते. मित्रांनो, एकंदरीत निष्कर्ष असा निघतो की सोने आणि चांदी दोन्हीही दीर्घकालीन मजबूत तेजीच्या ट्रेंडमध्ये आहेत. अल्पकालात चढउतार, करेक्शन आणि कन्सोलिडेशन पाहायला मिळू शकते. परंतु डिडॉलरायझेशन, वाढते जागतिक कर्ज, भूराजकीय तणाव, केंद्रीय बँकांची धोरणे आणि महागाई यांसारखे घटक येत्या काही वर्षांत मौल्यवान धातूंना आधार देत राहतील. म्हणून गुंतवणूकदारांनी अल्पकालीन घसरणीमुळे घाबरून जाता दीर्घकालीन चित्राकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आता जाणून घेऊया आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे दर. भारतीय सराफा बाजारानुसार आज 22 कॅरेट सोन्याचे दर पुढील प्रमाणे आहेत. 1 ग्रॅम सोने ₹14,950. 8 ग्रॅम सोने ₹1,19,600. 10 ग्रॅम सोने ₹1,49,500. 100 ग्रॅम सोने ₹14,95,000. या आठवड्यात 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत 10 ग्रॅममागे सुमारे ₹5,000 ची मोठी घसरण नोंदवली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही या आठवड्यात सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली असून गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरांमध्ये सतत दबाव दिसून येत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातही सोन्याचे दर काही प्रमाणात आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, भविष्यात अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यास सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आणखी घसरण होऊ शकते. दुसरीकडे, डॉलर कमकुवत झाल्यास सोने आणि चांदीच्या किमतींना पुन्हा तेजी मिळण्याची शक्यता आहे. आता पाहूया 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर. त्याआधी सर्व ग्राहकांना आमचा महत्त्वाचा सल्ला आहे की जेव्हा तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा नेहमी तपासूनच खरेदी करा. तुम्ही खरेदी करत असलेल्या दागिन्यांवर किंवा सोन्यावर हॉलमार्क चिन्ह असणे अत्यंत आवश्यक आहे. हॉलमार्कमुळे सोन्याचांदीची शुद्धता ओळखता येते आणि ग्राहकांची फसवणूक होण्यापासून बचाव होतो. तसेच या व्हिडिओमध्ये सांगितलेले दर हे घाऊक बाजारातील दर आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष खरेदी करताना तुम्हाला 3% GST आणि मेकिंग चार्जेस वेगळे द्यावे लागू शकतात. आज 24 कॅरेट सोन्याचे दर पुढील प्रमाणे आहेत. 1 ग्रॅम सोने ₹15,400. 8 ग्रॅम सोने ₹1,23,200. 10 ग्रॅम सोने ₹1,54,000. 100 ग्रॅम सोने ₹15,40,000. या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. तज्ज्ञांच्या मते पुढील काही दिवसात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठे चढउतार सुरू राहू शकतात. त्यामुळे खरेदी किंवा गुंतवणुकीचा निर्णय घेताना बाजारातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे.